एसटी कामगारांना राज्य सरकारचा मोठा धक्का। मार्च महिन्याच्या पगारात 56% कपात, तर सरकारी निर्णयामुळे कर्मचारी वर्गामध्ये नाराजी। मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला दिल्लीत आणलं। एनआयए कार्यालयात होणार चौकशी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या कोर्टात सुनावणी पार। देशमुखांना मारहाण होतानाचा व्हिडिओ कोर्टात सादर, तर पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार। संतोष देशमुख प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी फौज उभी केली जाते, हे दुर्दैव। धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप। खटल्यातून मुक्ततेसाठी वाल्मिक कराडला कोर्टात अर्ज। संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग नसल्याचा कराडचा दावा, तर मकोका अंतर्गत वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करा, निकमांची कोर्टात मागणी। ज्याचा मामा अमरावतीचा तो मंत्री होतोच, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयरांचं मोठं विधान। बावनकुळेंनी सांगितलेला किस्साही सांगितला। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी। अचानक गर्दी वाढल्यानं नियोजन कोलमडलं, भाविकांचे हाल। जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर 2 गटात तुफान दगडफेकीत दोन्ही गटातील 5 जण जखमी। राड्याचं कारण अद्याप अस्पष्ट। नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुहेरी हत्याकांड। जुन्या वादातून वसंतराव नाईक झोपडपट्टीत दोघांवर हल्ला। पोलिसांकडून एका आरोपीला अटक। जुन्नर तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागामध्ये असणाऱ्या कोपरे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे महिलांना जीवघेणी कसरत करून खडकाच्या टाकीमधून पाणी काढावं लागतंय। 9 खडकामधील टाक्यांपैकी फक्त एकाच टाकीमध्ये पाणी शिल्लक आहे। याच टाकीतील पाणी सध्या संपूर्ण गाव वापरतंय आणि टाकीमधील पाण्यानंही तळ गाठलाय। चैत्र पौर्णिमेनिमित्त नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी झाली। गडावरील गर्दीचं नियोजन पूर्णतः कोलमडल्याचं दिसून आलं, तर भाविकांची अचानक गर्दी वाढली। त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मोठे हाल झाले। डोंबिवलीमध्ये 30 वर्षीय दिव्यांग महिलेवर रिक्षा चालकानं अत्याचार केला। अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे। साकळाई पाणी योजनेला शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केलाय। कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना लागू होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। बदलापूर जवळील बारवी धरणामध्ये 45.46% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। 15 एप्रिलनंतर धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेऊन पाणी कपात करावी की नाही या संदर्भाचा निर्णय घेतला जाणार आहे। भिवंडीमध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी भिवंडी जैन महासंघाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला। ठाण्यात बिल्डरच्या विरोधात मनसे आक्रमक झाली। रिक्षा चालकांच्या प्रश्नावरून इमारतीबाहेर मनसे कार्यकर्त्यांसह अमिना जाधव यांनी घोषणाबाजी केली। यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पुण्यातील आयसरच्या मुक्ती पर्व कार्यक्रमाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विरोध केलाय। कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या वक्त्यांबाबत आक्षेप नोंदवत निर्बंध घालण्याची मागणी केली आहे। पुण्यात ठाकरे गटानं गॅस दरवाढीच्या विरोधात चूल पेटवा आंदोलन केलं। वाढत्या महागाईच्या विरोधात शिवसेना युबीटी आक्रमक झाली, तर रस्त्यावर चूल पेटवत ठाकरे गटानं सरकारचा निषेध केला। अंबरनाथमध्ये पश्चिमेला जावसई गाव परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं बुलडोझर चालवलाय। जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आलं। द्राक्षांचा हब असलेल्या पुणे जिल्ह्याच्या नारायण गावात द्राक्ष हार्वेस्टिंग शेवटच्या टप्प्यात आलंय। यंदा द्राक्षाला 130 ते 140 रुपये किलोचा दर मिळतोय, तर अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना फटकाही बसला। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मवर्षानिमित्त श्री क्षेत्र आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी पारायणाच्या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। नागपुरात भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। श्री दिगंबर जैन पर्व मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं।
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा प्रारूप विकास आराखडा अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी रद्द केलाय. हा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यासाठी खर्च करण्यात आले 40 कोटी वाया गेले. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरच्या गिर्यारोहकांनी कळक राय या हा 200 फूट सुळका सर करत भगवा फडकवलेला आहे. यामध्ये अजित आरोडे, सुनीता आरोडे, अभिनव आरोडे आणि अद्वय आरोडे या चिमुकल्या गिर्यारोहकांचा समावेश आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील पूर्व भागामध्ये कनेरसर इथं पाणलोट रथयात्रेचं आगमन झालं. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि जलसंधारण यांच्या संयुक्त विद्यमानं पाणलोट रथयात्रा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बदलापूरमध्ये पूर्व वैमनस्यातून 5 ते 6 जणांनी एका दिव्यांग व्यक्तीला मारहाण केली. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. विहिरीतील झाडाला आदळून एका तरुणाचा मृत्यू झाला. वसई गिरीज गावातील विहिरीमध्ये पोहण्यासाठी हा तरुण गेला होता. दरम्यान याच विहिरीमध्ये एका झाडाला आदळल्यानं या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्याच्या वाघोलीमध्ये स्थानिकांची गुंडगर्दी पाहायला मिळालेली आहे. त्यांनी गुंडागर्दी केली होती. तर न्याती एलान सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर थार आणि स्कॉर्पिओ वाहनांची धोकादायक स्पर्धा लावण्यात आली. सोसायटीमधील नागरिकांनी हटकल्यानंतर रेस खेळणाऱ्या स्थानिक गुंडांकडून शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. नंदुरबारच्या नवापूरमध्ये दूषित पाण्यामुळे पिवळ्या तापाची साथ पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं पाण्याचे नमुने तपासणीसाठीची मोहीम हाती घेतली आहे. परभणीमध्ये 5 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान तहसीलदारांनी तब्बल 5 दिवसानंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानीची पाहणी करण्यासाठी इतका वेळ का काढला असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. नंदुरबारच्या काठी गावातील तलावांच्या पाणीसाठ्यात घट झालेली आहे. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. दरम्यान तलावातील गाळ काढून क्षमता वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शेतकऱ्यानं पीक विम्याच्या रकमेसाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषण केलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गजानन उगले यांनी उपोषण मागे घेतलं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणमध्ये बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी निलेश राणे देखील स्पर्धेत उतरल्याचं दिसून आलं. मंचरमधील 2 गावांना पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत असणाऱ्या खडकातील पाण्याच्या टाकीत अज्ञातानं विषारी औषध टाकलं. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून टाकीतील पाणी वापरास बंदी करण्यात आली आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्यात विषारी औषध टाकल्यानं ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. वाशिमच्या ग्रामीण भागातील 5वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेचं शुल्क जिल्हा परिषद भरणार आहे. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे समुद्रकिनारी समुद्री गरुडाचं घरटं आढळलेलं आहे. सुरूच्या झाडावर अंडी असलेल्या गरुडाचं घरटं ड्रोनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. जळगावात जीएस मैदानावर पहिल्यांदाच खानदेश करिअर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. वाशिम जिल्ह्यामध्ये पुन्हा 2 दिवस अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. त्यामुळे ज्वारी, तीळ तसंच फळभाज्यांवर परिणाम होणार आहे. अमरावतीमध्ये काल मध्यरात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पण दुसरीकडे अचानक आलेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. लासलगाव पिंपळगावातून नाफेडकडे लवकरच कांदा खरेदी सुरू होणार आहे. तर फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना वगळून सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीचं नियोजन करण्यात आलंय. सततच्या पडणाऱ्या भावामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आता तरी भाव मिळणार का याकडे कांदा उत्पादकांचं लक्ष लागलंय. प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. साईबाबा संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला.
ज्या साई भक्तांना शिर्डीमध्ये पोहोचणं शक्य होत नाही अशा भक्तांसाठी साईबाबा संस्थाननं पादुका दर्शन सोहळा आयोजित केला। पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यामध्ये 25 तारखेपर्यंत साईबाबांनी वापरलेल्या पादुकांचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे। अखेर येवल्याच्या ग्रामीण भागामध्ये 10 गावं आणि वाड्या वस्त्यांवर टँकरनं पाणी पुरवठा सुरू झालाय। छगन भुजबळ यांनी दखल घेत खासगी टँकरधारकांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याची शासनाकडून परवानगी मिळवलेली आहे। त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे। देवगिरी किल्ल्याला आज पुन्हा आग लागलेली आहे। किल्ल्यावरील मुख्य भाग असलेला बारादरी महालाला आग लागली तरी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। सोलापूर शहराला काळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा सुरूच आहे, पण याकडे सोलापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं दुर्लक्ष केलंय। पालिकेनं या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी भाजपचे नेते आनंद जाधव यांनी केली आहे। राहुरी तालुक्यातील तनपुरेवाडी इथं 50 फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वनविभागानं ग्रामस्थांच्या मदतीनं जीवनदान दिलं। मागील 3 महिन्यांमध्ये राहुरीतून 11 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलं। बीडच्या आष्टी शहरामध्ये भगवान महावीर जयंतीनिमित्त पालखी सोहळा संपन्न झाला। यामध्ये मोठ्या संख्येनं जैन बांधव सहभागी झाले। अहिल्यानगरमधील कोल्हारमध्ये भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। समाज बांधवांनी वाजत गाजत मिरवणूक काढत गाण्यांच्या तालावर गरबा खेळत जयंतीचा आनंद साजरा केला। सांगलीमध्ये गॅस दरवाढी विरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं। चुलीवर स्वयंपाक बनवत निषेध नोंदवण्यात आला। राहुरी पोलीस स्थानकासमोर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं। शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना तातडीनं अटक करा अशी मागणी त्यांनी केली। वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात धाराशिवमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला। धाराशिव शहरात आंदोलन करत कायद्याविरोधात आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हिंगोलीच्या वसमतमध्ये महावीर जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। शहरातून वाजत गाजत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं जैन बांधवांनी सहभाग घेतला। अकोल्यात महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाकडून रॅली काढण्यात आली। यावेळी रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं जैन बांधवांनी सहभाग घेतला। भुसावळमध्ये भगवान महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। जैन मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं। वाशिमच्या अनसिंग गावात भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेमध्ये भगवान महावीर यांची प्रतिमा असलेला रथ आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरला। भगवान महावीर जयंतीनिमित्त चोपडा शहरात सकल जैन समाजाच्या वतीनं पालखी काढण्यात आली। यावेळी महावीर स्वामींचा जय अशा घोषणा देण्यात आल्या। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील इचा नगी इथं पुरातन महादेव मंदिरामध्ये बारस यात्रेनिमित्त अनेक भाविकांनी शेंडीनं गाडं ओढून आपला नवस फेडला। ही अनोखी परंपरा मागील शेकडो वर्षांपासून सुरू आहे। चांदवडच्या बडनेर भैरव इथं प्राचीन आणि पौराणिक भैरवनाथ महाराज मंदिर आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही भैरवनाथ महाराज यात्रेला सुरुवात झाली आहे। यावेळी पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला इथं महादेवाची कावड यात्रा मोठ्या उत्साहात पार पडलेली आहे। शंभू महादेवाच्या यात्रेची चैत्र शुद्ध प्रतिपदेला कावड बांधून सुरुवात करण्यात आली। 3 दिवस गावात धार्मिक कार्यक्रम सुरू असतात। यानंतर थांबणार आहोत एका छोट्याशा ब्रेकसाठी। मात्र त्याआधी आठवण आमच्या एका विशेष कार्यक्रमाची। अर्ध्या पगारात कसं भागायचं, एसटी कर्मचाऱ्यांनी कसं जगायचं, बिनधास्त बोला, मांडा तुमच्या व्यथा। 022 688 2623 या नंबरवर कॉल करा आणि बिनधास्त बोला। संध्याकाळी 5 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर, म्हणजेच अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या समस्या या ठिकाणी मांडू शकता। अर्धा पगार फक्त एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आणि त्याविषयीच न्यूज 18 लोकमत त्यांच्या व्यथा या ठिकाणी मांडणार आहे।
मनीषने त्याच्या स्टार्टअपसाठी लॅपटॉप घेतला टाटा न्यूवर. मिळाली ग्रेट डील आणि न्यू कॉइन्स देखील. डाउनलोड. थांबा मला हवा आहे मोर. हे न्यू कॉइन्स ऍपवर किंवा 3000 पेक्षा अधिक टाटा स्टोर्स मध्ये वापरू शकता. मोर फॉर यू एव्हरी टाइम यू न्यू. पापा। अरे आ गया तू? पापा कौन सा पेड़ सबसे ज्यादा फल देता है? विश्वास का पेड़। देख, धंधा बढ़ाने के लिए मुझे और पैसों की जरूरत थी और बैंक से लोन नहीं मिल सकता था क्योंकि मेरे पास गारंटी देने के लिए कुछ भी नहीं था। पर किसी ने मुझ पर विश्वास करके बिना गारंटी के लोन दिया और देख मैंने कितनी बड़ी दुकान बनाई और तुम्हें बड़े स्कूल भी तो भेजा मैंने, है ना? वाह पापा, पर इतना विश्वास कौन करता है? मोदी जी करते हैं। एक्सेस टू क्रेडिट कैसे बढ़ा, इसका एक उदाहरण मुद्रा योजना है। प्रधानमंत्री मुद्रा योजना के 10 साल, स्वावलंबन और उद्यमिता के 10 साल. दावत जेव्हा हृदयात थोडीशी बेकरारी आणि भरपूर प्रेम असेल, काही खास करायची इच्छा असेल, जेव्हा पाहुणचारामध्ये कोणतीही कसर बाकी राहिली नसेल, तेव्हा समजून घ्या घरात आज दावत आहे. दावत, ब्रिंग आउट युअर फायनेस्ट. जियो अनलिमिटेड ऑफर. आता अनलिमिटेड 5G डेटा सह फ्री क्रिकेट, फ्री होम फायबर ट्रायल. कम ऑन इंडिया, जियो डिजिटल लाइफ. ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. सोलापूर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. 38,000 कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांना 56% पगारातच घर चालवावं लागणार आहे. कुणाचं काम किती मोठं हे लोकांनी मतदानातून दाखवून दिलंय असं वक्तव्य करत गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर टीका केली. जळगावच्या धरण गावात शिवसेनेच्या सदस्य नोंदणी मोहिमेदरम्यान ते बोलत होते. अकोल्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं 4 चाकी वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये कारचं मोठं नुकसान झालं तर वाहन चालक गंभीर जखमी झालाय. जालन्यात जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागली. या आगीमध्ये 30 ते 40 जनावरं जळून खाक झाली. यातील काही जनावरांची सुटका करण्यात ग्रामस्थांना यश आलंय. सोलापुरातील पाकणीमध्ये 3 इथेनॉल टँकरला भीषण आग लागली. या आगीमध्ये 2 जण किरकोळ जखमी झाले. यात लाखोंचं नुकसान झालंय तर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 15 अग्निशमन दलाच्या गाड्यांची मदत घेण्यात आली. जळगावात दाखल्यांसाठी तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी वापरणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. बनावट स्वाक्षरी प्रकरणात 43 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पूर्णा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून शेतकऱ्याचे 1,90,000 रुपये चोरट्यानं लंपास केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी शोध सुरू केला. मुंबईच्या साकीनाका इथं पोलीस बीट चौकीच्या जवळ असलेल्या झोपडीत बांधून गांजाची विक्री या ठिकाणी केली जात होती. याबाबत तक्रार करून सुद्धा कारवाई न झाल्यानं युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी झोपडी तोडून टाकली आणि व्हिडिओ बनवून पोलीस प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यानंतर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. मात्र त्याआधी आठवण एका विशेष कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आहे एसटी कर्मचाऱ्यांविषयीचा. अर्ध्या पगारात कसं भागायचं, एसटी कर्मचाऱ्यांनी कसं जगायचं, बिनधास्त बोला, मांडा तुमच्या व्यथा. 022-6888-2623 या नंबरवर कॉल करा आणि बिनधास्त बोला. संध्याकाळी 5 वाजता म्हणजे अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या व्यथा न्यूज 18 लोकमतवर मांडू शकता.